श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे गुरु प्रतिपदा. आपल्या हिंदू धर्मात अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यामध्ये येणाऱ्या तिथी व त्या तिथींवर केले जाणारे सण, उत्सव, व्रत, वैकल्य हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सध्या माघ महिना सुरू आहे आणि माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यात अनेक व्रत, वैकल्य, सण तसेच काही विशेष महत्त्वाचे तिथी ज्या आहेत तर त्यासुद्धा साजऱ्या केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमेनंतर दुसऱ्याच दिवशी गुरुप्रतिपदा आहे. म्हणजेच उद्या सोमवारी गुरुप्रतिपदा आहे. ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार झालेले आहेत. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. नरसिंह सरस्वती महाराज हा दत्तगुरूंचाच एक अवतार मानला जातो. हा दत्तगुरूंचा दुसरा अवतार आहे. नरसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्तगुरू आणि दत्तगुरू म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. गुरुप्रतिपदा हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी नरसिंह सरस्वती महाराजांची पूजा केली जाते. त्यांचा फोटो घरामध्ये नसेल तर स्वामींची सेवा केली जाते किंवा दत्तगुरूंची सेवा या दिवशी केली जाते. धार्मिक दृष्टीने गुरुप्रतिपदा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवारी गुरुप्रतिपदेला तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनाला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे सोमवारी गुरुप्रतिपदे दिवशी. काय करायचं आहे? गुरुप्रतिपदा हा जो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी स्वामींची सेवा केली जाते, दत्तगुरूंची सेवा केली जाते, नरसिंह सरस्वती महाराजांची सेवा या दिवशी केली जाते. या 3 पैकी एक जरी फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्याची पूजा तुम्ही नक्कीच उद्या गुरुप्रतिपदे दिवशी अवश्य करायची आहे. त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर बघा, त्यामध्ये आपल्याला भाजी, पोळी, वरण, भात, घेवड्याची भाजी हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्याला अर्पण करायचा आहे. यासोबतच स्वामींना बेसन लाडू हे खूप प्रिय आहेत. ते बेसन लाडूसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्याबरोबर तुमच्या घराजवळ स्वामींचं मठ असेल, केंद्र असेल तर तिथे तुम्ही उद्याच्या दिवशी जायचं आहे दर्शनाला. त्यानंतर जाताना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची नैवेद्य असं केळी तुम्हाला घेऊन जायचं आहे. यासोबतच आपल्याला देवघरामध्ये स्वामींना सुद्धा पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत. आणि यासोबतच तुम्हाला सांगते, आपल्या या दिवशी गाईला एक वस्तूसुद्धा खाऊ घालायची आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा. फक्त ही वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायला विशेष महत्त्व आहे. बघा, गाय ही विश्वाची माता आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा निवास करतात. गाय ही 11 रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण आहे. म्हणून तिला अमृतरूपी दूध देणारी गाय असे म्हटले जाते. आणि उद्या आपल्याला ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार गायीचे स्थान हे सर्व देवांपेक्षा वरचे स्थान आहे. म्हणून भरपूर दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, भरपूर प्रयत्न आणि कष्ट करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्या ही एक वस्तू गाईला खाऊ घाला. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल.
तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल, घरात पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा हा घरातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकत नसेल, कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत संकट, अडचणी, वादविवाद, अडथळ्यांना सामोरे जावं लागत असेल, हा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी गुरुप्रतिपदेच्या दिवशी अवश्य करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की गुरुप्रतिपदेच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील संपूर्ण गरिबी, दरिद्रता ही दूर होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण या दिवशी पिवळ्या वस्तूंना खूप जास्त महत्त्व असतं. स्नान करून झाले की देवघराची विविध पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. सांगितल्याप्रमाणे स्वामींना तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. जर स्वामींची मूर्ती असेल, मूर्तीवरती अभिषेक फोटोवर असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही दुपारी, सकाळी जेव्हा केव्हा शक्य होईल तुम्हाला, तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक जे असतं तर ते कणिक जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक छोटासा गोळा तयार करायचा आहे. ज्या प्रकारे आपण चपातीसाठी मळतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला कणिक मळून घ्यायची आहे. फक्त त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. पिवळसर रंग कणकेचा येईल एवढी हळद टाकायची आहे. यानंतर काय करायचं आहे, 2 ते 3 तास अगोदरच तुम्हाला 1 चमचाभर जी चणा डाळ असते तर ती भिजवायला ठेवायची आहे. त्यानंतर त्या कणकेच्या गोळ्यामध्ये तुम्हाला ती चण्याची डाळ आणि गुळाचा खडा टाकायचा आहे. ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्या प्रकारे तुम्हाला चणा डाळ, गूळ आणि त्या कणकेच्या गोळ्यामध्ये घालायच्या आहेत, भरायचा आहे आणि ते व्यवस्थित तुम्हाला एक हुंडा तयार करून घ्यायचा आहे. तो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये तुम्हाला हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे. यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एका तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, हळद-कुंकू घ्यायचं आहे आणि ते सर्व घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे. गायीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम गायीच्या पायावरती हे पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि गायीला हळदी-कुंकू लावायचं आहे. यानंतर गायीला तुम्ही ववाळून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, कणकेचा गोळा जो आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे. कणकेचा गोळा खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गायीला शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर आपल्याला उजवा हात जो आहे तर तो गायीवरून तुम्हाला फिरवायचा आहे. ते शक्य नसेल तर तुम्ही 2 हात जोडून तुम्हाला गायीला नमस्कार करायचा आहे. तर मंडळी, उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात. तुमचं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते. गायीला प्रदक्षिणा केल्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असते तर त्या मातीचा टिळा तुम्हाला कपाळावरती लावायचा आहे. हा टिळा आपल्याला कपाळावरती लावल्याने, पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने, तीर्थक्षेत्रात स्नान केल्याने पुण्य आपल्याला मिळत असते. जिथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हणतात आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी ही सेवा जी आहे तर ती नक्की करायची आहे. यामुळे 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात. तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे असतील तर घरामध्ये काही ग्रहदोष असेल, वास्तुदोष असेल तर मंडळी पितृदोष असेल, यामुळे घरात सतत आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आणायची आहे आणि ती वाटीमध्ये ठेवून 7 दिवस आपल्याला घरामध्ये ठेवायची आहे. यानंतर ती माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे. ही माती जेव्हा आपल्या घरात आणतो तेव्हा आपलं घर हे पवित्र होत असतं. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी करू शकता. बघा, काही दिवसांचं महत्त्व जे असतं ना ते खूप जास्त असतं. आपल्याला पूर्व प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि गुरुप्रतिपदे आपल्याला गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी केलेले उपाय हे कधीच वायाला जात नाही
आणि म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्या गुरुप्रतिपदेला नक्की करा. अत्यंत महत्त्वाची माहिती मंडळी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मंडळी भेटू पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.